आयशा भाग्या जालो, आयशा भाग्या जालो, तरी धन्य जन्मा आलो. रुळे तळील पायरी, संत पाय देती बरी. कथा अमृतपान, कथा अमृतपान, घडेल चरण रजे स्नान. रुळे तळील पायरी, संत पाय देती वरी. तुका मने सुखे, तुका मने सुखे, तया हरतील दुःखे. रुळे तळील पायरी, संत पाय देती वरी. पांडुरंगा गुरु, पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सगुदास तुका, ज्यांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळ, तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आयशा भाग्या जालो, तरी धन्य जन्मा आलो. रुळे तळील पायरी, संत पाय देती वरी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला आपण विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आणि संतवर प्रकरणातील अभंग आहे. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20 आणि त्यामध्ये ही आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय एक भाग्य इच्छितात. ते भाग्य कसलं आहे? अति परम भाग्य आहे. अति परम भाग्याची इच्छा महाराजांनी या अभंगामध्ये केलेली आहे. तसे भाग्याचे प्रकार आपल्याला 5 ते 6 सांगता येईल. तर त्या पहिलं भाग्य आपलं सांसारिक भाग्य आहे. सांसारिक भाग्य अशा प्रकारचं आहे, सासरवाडी चांगली मिळावी, मुलगी सुंदर मिळावी, सुशील मिळावी, शिक्षण झालेली मिळावी. मित्रमंडळी म्हणतात बाबा तू फार भाग्यवान आहेस, सासरवाडी वगैरे तुला सर्व व्यवस्थित मिळाले, चांगलं आहे सगळं, भाग्यवान आहेस तू. पुढं धनाची प्राप्ती झाली, पैसा भरपूर मिळाला किंवा मिळवला, मग कुठल्याही मार्गाने असो पण पैसा भरपूर झाला की माणसं म्हणतात भाग्यवान आहे, फार मोठा भाग्यवान आहे. पुढे संसारामध्ये फूल लागलं, फळ लागलं, मुलगा हुशार निघाला, सुशील निघाला, विद्वान निघाला, लोक म्हणतात फार खूप भाग्यवान आहे बाबा. पत्नी चांगली मिळाली, भाग्यवान म्हणतात. धनप्राप्ती झाली, भाग्यवान म्हणतात. मुलगा सुशील हुशार बुद्धिमान निघाला, त्याला भाग्यवान म्हणतात. पण संत महात्मे याला भाग्य मानत नाही. Oh
संत महात्मे याला भाग्य म्हणत नाही. जरी याला भाग्य म्हणायचं असेल तर रावणाकडे बघा. माझी मुखरणी मंदोदरी 80 सहस्रजा सुंदरा कालिनी, ज्याला 80,000 बायका होत्या त्याच्यामध्ये मुख्य पट्टराणी मंदोदरी होती. पण रावण भाग्यवान ठरला नाही. संपत्ती म्हणावं तर 7 लक्ष येते, घरे पाषाणाची जेथे आणि सप्तकोटी शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे तांब्यानी काश्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सोन्याची लंका होती. अखियासारखा इंद्रजितासारखा मुलगा होता. पण रावण भाग्यवान ठरला नाही. तुका म्हणे जाण भाग्य अशाश्वत जाण, त्याला भाग्य म्हणत नाही. चला भाग्य नंबर 2, पारलौकिक भाग्य. पारलौकिक म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, ब्रह्मपद मिळालं, ब्रह्मदेवाचं पद आपल्याला मिळालं, हे पारलौकिक भाग्य आहे. पण ब्रह्मदेवाचं जरी पद मिळालं, तात्या इंद्राचं जरी पद मिळालं, तर त्या पदाची शाश्वती नाही हो, शाश्वती नाही. काय ते पद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्या पदरामध्ये पुण्य आहे, आपल्याजवळ पुण्य आहे, तोपर्यंत आपण तिथं राहू शकतो, त्या खुर्चीवर राहू शकतो, त्या पदावर राहू शकतो. एकदा आपलं पुण्य संपलं, मग त्या पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे. हे जगद्गुरु तुकोबारांना माहिती होतं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. जय कर्म धर्म नाशिवंत, जय कर्म धर्म नाशिवंत आणि कमल गुरे माई आणि कमल गुरे माई महाराजांना माहिती होतं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. मग जे जे कर्मधर्म नाशिवंत, ते पदही नाशिवंत आहेत, ते शाश्वत नाहीत, त्याला भाग्य म्हणता येत नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत इंद्रपद आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ब्रह्मपद आहे, जोपर्यंत लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे, जोपर्यंत हे सगळ्याला माहिती आहे. हे पारलौकिक आहे, हे पारलौकिक भाग्य याला म्हणायचं. पहिलं भाग्य सांसारिक भाग्य, दुसरं पारलौकिक भाग्य. आता भाग्य नंबर 3 आहे पारमार्थिक भाग्य. जे काया वाचा मनानं भगवान परमात्म्याला शरण जातील, हे पारमार्थिक भाग्य आहे, त्याला भाग्यवान म्हणावं. महाराज म्हणतात जे भगवान पंढरीला शरण जातील तेच भाग्यवान आहेत, आम्ही त्यांनाच भाग्यवंत म्हणू, इतरांना म्हणणार नाही. भाग्यवंत मनोतया भाग्यवंत
भाग्यवंत महाराज म्हणतात त्यांनाच आम्ही भाग्यवंत म्हणू, भाग्यवान म्हणू जे भगवान परिवाराला कायेनं वाचन मनानं शरण जाते ते त्यांनाच. पण ती कधी महाराज कधी बर का म्हातारपणात नव्हे. बरेच लोक म्हातारपणात आता कीर्तनाला येतात, भजनाला येतात, हरिपाठाला येतात, पण तरुणपणामध्ये नाही. आता हे काही तरुण नाही बरं का, तरुण आमच्याकडे सापडणार नाही. खानोटा गाव मला वाटते किती किती हजार लोक उपस्थित आहे कोणाला माहिती आहे, कशेकडे आहे कोणाला माहिती आहे. तरुण नाही, 5,000 वस्तीचं गाव आहे पण तरुण नाही महाराज. तरुणाची ओढ याच्याकडे नाही. तुकोबाराय म्हणते तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. इथं तरणे माणसं तात्या येत नाहीत आणि म्हातारे आलेले तरणे झाल्याशिवाय राहत नाहीत. आनंद तेथीचा मुखियाची वाचा बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याची डोळे पांगळ्याशी पाय. तुका म्हणे होती तरणे माणसं इथं होतात, वृद्ध माणसं तरणे होतात बरं का. ते तसं नाही. याला कोणतं भाग्य म्हणावं, याला भाग्यवंत म्हणावं जे भगवान पंडित म्हणजे पारमार्थिक भाग्य आहे बरं का. आता पारमार्थिक भाग्य झाल्यानंतर परमभाग्य एक आहे. परमभाग्य सगळ्यांना प्राप्त झालं. या मंडपामध्ये जेवढे म्हणून आले त्यांना परमभाग्य प्राप्त झालं. परमभाग्य म्हणजे बरं का धर्म महाराजांना माहिती आहे, भरतखंडी प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तुकोबाराचं एक प्रमाण आहे याच्यावर. भाग्य आले ती मनुष्य देहा आणि तो हा पहा विठ्ठल. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, भावे घ्या रे भावे घ्या रे, एकदा जारी पंढरीये, पाप पुण्या करील झाडा, जाईल पिढा जन्माची, भाग्य आली ती मनुष्य देहा आणि तो हा पहा विठ्ठल. जेवढे नरघ्याला आले ते भाग्यवान आहेत. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोकाले. हे मनुष्य देह मिळणं हे सुद्धा परम भाग्य आहे हो. महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मा आलो,
दास विठोबाचे जन्मालो म्हणजे आम्हाला मनुष्य देह मिळाला, हे परम भाग्य म्हणायचं याला. बरवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडीली मनुष्य देहासी, महालाभाची उत्तम हे राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईचे. किंवा लाभ झाला भोवता दिशी, लाहो करा पुढे नाशी, आणि मनुष्य देहाशी उत्तम जोडी जोडेल. मनुष्य देहाला आपण आलो हे परम भाग्य. आता याच्या पुढचं जे भाग्य आहे ती अति परम भाग्य आहे. आणि त्या अति परम भाग्याची तुकोबारा इच्छा करतात, ती अति परम भाग्य उगवत आहे. तुम्हाला थोडक्यात कथा सांगतो बर का. आपेगावमध्ये मीराबाई आणि गोविंद पंत कुलकर्णी आणि मीराबाई कुलकर्णी बर का. आणि गोविंद पंतांच्या वडिलांचं नाव त्रिंबक पंत. असे जहाजामध्ये बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर मग गहिनाथ आले, आलत ठोकली, भिक्षांदेही. मीराबाई आल्या, भिक्षा घेऊन आल्या. आणि भिक्षा घेऊन आल्यानंतर मीराबाईच्या मुखाकडे पाहिलं गहिनाथाने, चेहरा उदास दिसतोय. गोविंद पंताकडे पाहिलं, त्यांचाही चेहरा उदास दिसतोय. 50ची वय उलटून गेलेली आहेत. विचारलं काय दुःख आहे, काय अपेक्षा आहे संसारामध्ये. मीराबाईंनी सांगितलं आणखी आमच्या संसाराला फळ लागलेलं नाही. ठीक आहे. गहिनीनाथांनी विभूती काढली, हातावर दिली. गहिनीनाथ निघून गेली. ती विभूती ग्रहण केली. थोडक्यात सांगितलं बरं का. आणि मूर्तिमंत डोळस असं वैराग्य पोटाला आलं महाराज. भक्ती नामास भरिले परिपूर्ण, पूर्ण भरले महाराज. आणि डोळस असं वैराग्य जन्माला आलं ते म्हणजे विठ्ठलपंत. 8 वर्षाचे झाले. 8 वर्षापर्यंत विठ्ठलपंतांचं वेदपठण, शास्त्रपठण बर का, सगळं काही शास्त्र पुराण सगळं मुगदगत पाठ झालं. आणि निपुण असे शास्त्रवक्ते बनले विठ्ठलपंत. झाले वेदपठण, काव्य आणि व्याकरण, शास्त्रवक्ते बनले. 8 वर्षे झालं म्हणजे झाली. आणि 8 वर्ष झाल्यानंतर मग विठ्ठलपंतांनी गोविंद पंतांकडे हात जोडून विनंती केली, मला तीर्थयात्रा करायची, मला आज्ञा द्या. मग विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघाली. द्वारका, प्रभास, सुरती सोमनाथ, त्याच्यानंतर वैष्णवी देवी, अशी तीर्थयात्रा करत 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 विठ्ठलपंत इथं आले भीमाशंकर. आणि भीमाशंकरला आल्यानंतर मग पंढरीची आठवण झाली. पंढरीची आठवण झाल्यानंतर तिथूनही विठ्ठलपंत आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी आले. आणि आळंदीच्या क्षेत्राच्या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेस ज्ञानोबराची समाधी नव्हती महाराज. विठ्ठल तिथं आले विठ्ठलपंत. आणि सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, इंद्रियांचं स्नान करावं, देवपूजा करावी आणि ध्यानस्थ बसावं, असा क्रम चालू असताना आळंदीचे सिद्धोपंत नावाचे एक ग्रस्त जोशी, सिद्धोपंत जोशी सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले. आणि पाहिलं समोर, पाहिलं तर काय एकदम मदनाचा पुतळा. आणि 12-13 वर्षाचं वय आहे. समोर पाहिलं आणि साष्टांग दंडवत घातला सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना. आणि भोजनाकरता निमंत्रित केलं. विठ्ठलपंत घरी भोजनाकरता गेले. संध्याकाळी भोजन झालेले आहेत, गप्पाछप्पा झालेले आहेत, अंथरूण टाकून दिलेले आहे. विठ्ठलपंत आराम करतात, सिद्धोपंत आराम करतात. रात्री 12 वाजता भगवान पंढराय स्वप्नामध्ये आले सिद्धोपंताच्या. सिद्धोपंता, तुझी मुलगी रुक्मिणी विठ्ठलपंतांना देऊन टाक. कारण का, मूर्तिमंत चारी जन्मईचे उदरी, आणि म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. आणि मग स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. भगवान पंढराय गुप्त झाले, उठून जागे झाले. सकाळी उठून स्वप्न सांगितलं विठ्ठलपंतांना. विठ्ठलपंत हसले.
म्हणजे तुम्हाला स्वप्न पडले, मला कुठं देवानं स्वप्न पाडले आणि माझ्या कुठं स्वप्न देव आला? त्या दिवशी मुक्काम करीला. मग विठ्ठलपंतांनी दुसऱ्या दिवशी मुक्काम केला आणि संध्याकाळची भोजनं झाल्यावर ज्यावेळेस निद्रिस्त झाली त्यावेळेस भगवान पंढराय विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं बरं का की तू रुक्मिणीचं पाणी ग्रहण कर. कारण का मूर्तिमंत चारी जन्माईचे उदरी, चारीही मूर्तिमंत जन्म की जगाचा उद्धार करणारी अशी बरं का दिग्गज महान संत हिच्या पोटी जन्माला येणार आहेत आणि म्हणून स्वीकारते. मग ती बात मानली विठ्ठलपंतांनी. तर घटिका मुहूर्त काढला, पत्रिका बघितल्या, सगळं झालं, लग्न झालं बरं का. ज्येष्ठामध्ये लग्न झालं, आषाढी वारी जवळ आली. आषाढीला दोघेही पंढरीला आले. पंढरीची वारी 3-4 दिवस तिथं राहून बरं का येथेचे भजन कीर्तन श्रवण मनन चिंतन देवदर्शन सगळं केलं. पुन्हा आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर पुन्हा आता विठ्ठलपंत म्हणजे काही सामान्य नव्हते महाराज. विठ्ठलपंत सामान्य नाही. तुकोबाराय वर्णन करतात, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा आयसा नाही डोळा देखील. विठ्ठलपंताकडे भक्ती तशीच होती, ज्ञानही तसंच होतं आणि वैराग्यही तसंच होतं. असं पाहिलं नाही महाराज. पाहिलं नाही म्हटल्यानंतर वैराग्याचा अवतार होता तो. आणि ती काही प्रसाद सामान्य नव्हता, गहिणी नाताने दिलेला प्रसाद होता. मूर्तिमंत डोळस असं वैराग्य पोटाला आलं होतं. संसारात मन रमना तात्या, मन रमना गेलं. रोज उठावं रुक्मिणी मातेला म्हणावं मी संन्यास घेऊ. रुक्मिणी मातेला हसू द्यायचं. दररोज किरकिर माग मी संन्यास घेऊ, पुन्हा हसायचं. बरेच दिवस असे गेल्यानंतर पुन्हा मग रुक्मिणी मातेनं सिद्धपंतांना सांगितलं, बाबांना सांगितलं, वडिलांना सांगितलं. वडिलांनी सांगितलं बाबा एक तरी मुलगा किंवा एक तरी मूल 1-2 मूल झाल्यानंतर संन्यास घ्यायला शास्त्रामध्ये परवानगी आहे, तोपर्यंत परवानगी नाही. काहीतरी पण 1-2 मुलं तरी फळं लागली पाहिजे आणि मग संन्यास घेता येतो, तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. पुन्हा विठ्ठलपंत मागं लागली आणखी संन्यास घेऊ. रुक्मिणी मातेला थोडासा रागच आला. तुम्हाला घ्यायचा नाही संन्यास, जावा घ्या म्हणल्या की मुलीचा आज्ञा मांडली की एक दिवशी पहाटे उठून विठ्ठलपंत खांद्यावर धोतर टाकलं, उपरणं टाकलं की निघून गेली. काशीला गेले. काशीला गेल्यानंतर संन्यास घेतला बरं का. संन्यास घेतल्यानंतर काशीमध्ये जे श्रीपाद स्वामी होते त्या श्रीपाद स्वामीच्या आश्रमामध्ये ते झाडलोट करायचे, सेवा करायचे, सगळं करायचे. आणि त्यांची नेमणूक विठ्ठलपंतांची तिथे केल्यानंतर पुन्हा श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आली. सगळ्याला कथा माहिती. तिथं आल्यानंतर पुन्हा मग आता रुक्मिणी मातेचं काय झालं की आता यांनी तर संन्यास घेतला, हे तर निघून गेले, आता हे परत काय येणार नाही. कारण का वैराग्याचं पिंड आहे, हे परत येणं कठीण आहे. म्हणून रुक्मिणी मातेनं आपलं जीवन बरं का अगदी व्यवस्थित कडेला कसं जाईल याचा विचार केला आणि दररोज आपलं सिद्धेश्वराचं पूजन करावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या, नामचिंतन करावं, अशामध्ये दिवस पडू लागले. एक दिवशी असेच सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेल्या, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या आणि समोर पाहिलं तर तिथं श्रीपाद स्वामी ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले. श्रीपाद स्वामी म्हणजे विठ्ठलपंतांचे गुरु. तिथं आल्यानंतर मग कुणी का महात्मा असावा, दिव्य विभूती दिसते म्हणून हात जोडले, नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मग त्या श्रीपाद स्वामींनी रुक्मिणी मातेला आशीर्वाद दिला. काय पुत्रवती भव. त्यावेळेस विचारलं महाराज पुत्रवती भव हा आशीर्वाद दिलाय पण पृथ्वीला पुत्र कसे होतील? म्हणजे असं आमचं खोटच होत नाही, असं कसं झालं नाही. म्हणजे तुमच्या अंगावर तर सौभाग्याचे अलंकार आहेत, कपाळाला कुंकू आहे, पायामध्ये जोडवे आहेत आणि तुम्ही असं कसं म्हणता? रुक्मिणी मातेने सगळी हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर मग श्रीपाद स्वामीच्या लक्षामध्ये आलं, ध्यानामध्ये आलं आणि तिथून श्रीपाद स्वामींनी रुक्मिणी मातेला सिद्धोपंतांना घेऊन पुन्हा काशी गाठली. काशीमध्ये गेल्यानंतर मग चैतन्याला म्हणजे विठ्ठलपंतांना सांगितलं तू ग्रस्त आश्रमी हो, ग्रस्त आश्रमाचा स्वीकार कर. आणि मग ती आज्ञा केल्यानंतर मग विठ्ठलपंत पुन्हा रुक्मिणी माते सगट बरं का सिद्धोपंतांच्या सगट आळंदीला आले आणि 12 वर्षामध्ये बरं का 12 वर्षामध्ये ही 4 भावंड जन्माला आली. मूर्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका आणि मुक्ताबाई बरं का हे जन्माला आले बरं का. पण या अवतार का घेतले याचं कारण
तुकोबारांनी सांगितलं. अवतार यांनी का घेतले? ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये ओवी टाकलेली. हे जग जन्म मरणाच्या लाटामध्ये सापडलं होतं. जे जन्म मृत्यूच्या लाटी झळंबत या सृष्टी ते देपुनी या पोटी ऐशी झाले. आणि यांच्या पोटामध्ये असा कळवळा निर्माण झाला. हे जग दुःख भोगते, या जगाला दुःखातून बाजूला काढावं आणि या दुःखातून बाजूला काढून पुन्हा या जगाला सन्मार्गाला भक्ती मार्गाला लावावं, त्यांच्या इच्छा होत्या. आणि त्या इच्छेनुसार या तिन्ही देवांनी मनुष्य रूप धारण केले. रुक्मिणी मातेने विचारलं होतं समाधी देत असताना, भगवान पंढरीच्या डोळ्याला आसू आली, पाणी आलं, पितरमानं डोळे पुसले. त्यावेळेस रुक्मिणी मातेने विचारलं की तुम्ही एवढं वाईट मानता, एवढं दुःख करता, एवढा शोक करता, मग ज्ञानोबारायांना समाधीला का बसवता? हे सांगा बरं. विचारल्यानंतर मग रुक्मिणी मातेने विचारल्यानंतर मग भगवान परमात्म्याने सांगितलं, ऐसे ब्रह्म विष्णू हर. हे निवृत्तीनाथ कोण आहे तुला माहिती करून देऊ का? निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शंकर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. आणि सोपान काका म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि ही मुक्ताई आदि मायाशक्ती आहे. ऐसे ब्रह्म विष्णू हर, मुक्ताई ते मूळमाया साचार, आणि तारावया चराचर कली माझी अवतरली. या चराचराचा उद्धार करण्याकरता, लोकांचा उद्धार करण्याकरता या कलियुगामध्ये ते मानव रूपाने अवतरले झाले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा विष्णू हर, मुक्ताई ते मूळमाया साचार, तारावया चराचर कली माझी अवतरली. या चराचराचा उद्धार करण्याकरता इथपर्यंत आले. निवृत्ती ज्ञानदेव पहावो, मनुष्यरूपी अवतरले, मानव रूप धारले. आणि जवळजवळ 22 वर्ष ज्ञानोबारायांनी जगत उद्धारण्याचं काम केलं. भगवान परमात्मा ज्ञानोबारायांना म्हणाले, ज्ञानोबाराय ऐसे ऐकोनी श्रीहरी, म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी. जगत उद्धार केला संसारी 22 वर्ष असतापय. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफळ केला. पदपदांतरे कथिला जेने आत्माराम संतोषी. भगवान परमात्मा प्रसन्न झाले महाराज त्यांच्या कार्यावर. 22 वर्ष पुढे चालून नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रा केल्या. भारतभर तीर्थयात्रा केल्या. तीर्थाच्या निमित्तानं, तीर्थयात्रेच्या निमित्तानं जगाचा उद्धार केला आणि भक्तीचा प्रसार केला. नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी ज्ञानाचा प्रसार केला, तर नामदेवरायांनी नामाचा प्रसार केला. पण निमित्त कुठलं? तीर्थयात्रेचं. मला वाटत नाही किंवा ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करावी लागते. नामदेव महाराजांना तीर्थयात्रा कराव्या लागतील असं मला तर वाटत नाही. कारण का स्पष्ट महाराज प्रमाण देतात का नाही, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वैशी वैष्णवा. अरे जे वैष्णव आहेत, जे भगवंताचे लाडके आहेत, जे प्रिय आहेत, जे भक्त आहेत, त्या भक्तांच्या चरणाजवळ पर्व काळ येतात, तीर्थ येतात. त्यांना तीर्थाकडे जायची काही गरज नाही. भागवतामध्ये प्रमाण आलेलं आहे, रामकृष्णादी नाम श्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी, त्यासी तीर्थे येतील लोटांगणी सुवर्षणी लागली. तीर्थ त्याला लोटांगण झाले. त्यांना तीर्थयात्रेला जायची काही गरज नाही. ज्ञानोबाराच्या बाबतीत नामदेव महाराजांनी प्रमाण वापरलं
नामा म्हणे कोटी तीर्थाचे, तीर्थ वळले पैसाचे, आणि पाप जाईल अनंत जन्माची एक स्नान केली. हे ज्ञानोबा म्हणजे तीर्थाचे बाप आहे तो. ज्ञानोबा म्हणजे नामा म्हणे सकळ तीर्थ राजा, तया मुक्ती कैशी सहजा, आणि एकादशी दिदली पूजा तया ज्ञानदेवाशी. आता समाधी सोहळा काल परवा झाला, 15 दिवस झाले मला वाटते. आता उद्या एकादशी आहे. एकादशी दिदिली पूजा तया ज्ञानदेवाशी, म्हणजे 15 दिवस झाले. नामा म्हणे सकळ तीर्थ राजा, तया मुक्ती कैशी सहजा, एकादशी दिदिली पूजा तया ज्ञानदेवाशी. अच्छा, 22 वर्ष जगदोद्धारण्याचं कार्य केलं, तीर्थयात्रा झाल्या, तीर्थयात्रेहून परत पंढरीला आले, नामदेवरायाच्या घरी मावंद झालं. मावंद झाल्यानंतर मग भगवान पंढरीला ज्ञानोबांनी बाजूला बोलावून घेतलं. देवा जरा इकडे या. बाकी सगळे संत महात्मे, सगळे संत कबीर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताईबाई महाराज, सोपन काका महाराज, आणि जे संत तिकडे कशाला बोलवतात देवाला, असं काय चाललंय त्यांचं गुह्य. देवाला बोलून घेतलं, आणि देवाला बोलून घेतल्यानंतर मग वचन मागितलं, आणि वचन घेतल्यानंतर मग समाधी मागितली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची वसी, परी समाधी हे तुझं पाशी घेईन देवा, न लगे माझं भुक्ती, न लगे माझं भुक्ती. मला समाधी पाहिजे, कारण का माझा अवतार कार्य पूर्ण झालेलं, आता समाधी घेणार. मोठ्या जड अंतकरणानं वचन दिलेलं होतं, ते वचनपूर्ती भगवान पंढरीने केली. आळंदी इथं ती जागा नेमली. आता सगळ्याला माहिती आहे, नामा म्हणे स्थळ सिद्धई अनादी, आणि तेथेची समाधी सिद्धई अनादी. कोणती? आदी क्षेत्र. सिद्धेश्वर जुनाट आहे, आघात आहे, आणि त्या ठिकाणी ज्ञानोबांना समाधी द्यायची ठरले सगळे महाराज, सगळी संत मंडळी बर का. कार्तिक वद्य अष्टमीला तिथं हजर आहे. संत महात्मे आलेले आहेत, वारकरी आलेले आहेत, वैष्णव आलेले आहेत, ऋषीमुनी आलेले आहेत. त्रिलोक्यामध्ये कोणी राहिलेलं नाही. इंद्रचंद्र देव येती, ब्रह्मादिक गीत गाती, यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. व्यास आलेले आहेत, व्यासांची पूजा केलेली आहे. वाल्मिक आलेले आहेत, वाल्मिक ऋषी त्रेतायुगातला वाल्मिक ऋषी समाधी सोहळ्याला आलेले आहेत, वाल्मिकांची पूजा केलेली आहे. वशिष्ठ ऋषी आलेले आहेत, वशिष्ठांची पूजा केलेली आहे. मग व्यासपूजा सारिली, तशीच वाल्मिकाची केली, आणि वशिष्ठाधिकी अंगीकारिली, मग समस्त ऋषी पूजलेले, सगळ्यांची पूजा झालेली आहे. अशा पद्धतीनं बरं का. आता काय एक होतं का? सगळे आपण नव्हतो समाधी सोहळ्याला तात्या, खरंच आपण नव्हतो, पण आपल्या सगळे आले. इंद्रचंद्र देव येती, इंद्रचंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, ब्रह्मादिक गीती गाती, ब्रह्मादिक गीती गाती, ब्रह्मादिक गीती गाती. यम वरुण बृहस्पती, यम वरुण बृहस्पती, यम वरुण बृहस्पती, यम वरुण बृहस्पती. विमाने दाटत अंतरिक्षी, विमाने दाटत अरे स्वर्गातून इंद्र आला समाधी सोहळ्याला. इंद्र, चंद्र आला खाली, चंद्रही खाली आला बरं का समाधी सोहळ्याला. इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक ब्रह्मदेव आला, आणि ब्रह्मादिक लोक सुद्धा आले, सत्य लोकांमध्ये राहणारे सगळे आले. गीत गाती. यम, यम सुद्धा प्रत्यक्ष मृत्यू ज्याला आपण म्हणतो, ज्याला यम म्हणतो, तो यम सुद्धा गेला. इंद्रायणी, दक्षिण वाहिनी, भागीरथी, मनकर्णी का दोन्ही या मिळाली या त्रिसंगी पुण्यभूमी तुझी. ही आळंदीला आहे सगळी. भागीरथी तिथंच आहे, पण नुसती भागीरथीच काय. उद्धवाला सांगितलं जा कोट्यवधी तीर्थांना निरोप दे, ऐसा निरोप तीर्थाशी ती तिष्ठती हरनिशी, आणि कीर्तन करता गरजेशी वैकुंठाशी न हो म्हणती. देव म्हणे यमुना नर्मदा, भागीरथी सरस्वती त्रिविधा,
गंगा कृष्णा तुंग भद्रा इंद्रायणीस मिळावे. जो जो भक्त येईल स्नाना तो पवित्र करावा येसना आणि वैकुंठ कैलास पर्यंत जाणार त्याशी घेऊन यावे. ऐसा निरोप तीर्थाशी ते तिष्ठती हरनिशी. तिथे सगळे कोट्यवधी तीर्थ उभारले महाराज. बरं पंढरीवर असं नवल झालं. मग ते नवल वर्तले आकाशाचे विमान दाटले म्हणत की मुळपीठ वैकुंठ देखील पुंडलिका सगळ. पंढरीहून आले कैसे. आता पंढरीहून कोण कोण आले. पुंडलिक देव सरिसे भक्त पुंडलिक आळंदीला आले. देव आले ज्ञानदेवा श्री नामासे विष्णू भक्त अपार. और कोट्यवधी वारकरी कोट्यवधी पताका लाखो पताका लाखो मृदंग. नामदेव महाराजांनी प्रमाण दिले त्या टायमाला ज्ञानोबाराच्या सोहळ्याच्या टायमाला नामदेवराय म्हणाले पिपिली केसी मार्ग नवे रस्ता नव्हता मला. उद्धव आला अक्रूर आला बिदगड हनुमंतराय आले. उद्धव अक्रूर बिदगड हनुमंत आदी करोनी बळी राजा समाधी सोहळ्याला बघा की आता बळी राजा कवाचा. बळी भीष्माचार्य बळी भीष्म नारद उद्धव अक्रूर बिदगड आणि विभीषण सुबुद्ध हनुमंत आदी करोनी. काय तिथला तो समाधी सोहळा मी जास्त वर्णन करत नाही. आणि मग अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने निवृत्तीनाथांनी समाधी सोहळा केला. खरंय ज्ञानदेव बैसले समाधी पुढे अजान वृक्षनिधी आणि वाम भागे पिंपळ क्षिती स्वर्णाचा शोभत. जयाचे द्वारी सोन्याचा समाधीला बसले त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचे काही उद्गार आहेत. काय उद्गार आहे. वाईट वाटलं देवाला सुद्धा. पितरमानं डोळे पिसले आणि डोळे पुसत असताना भगवान परमात्मा ज्ञानोबारायणा म्हणले खंती करती ती जगती विलाप मांडली भक्ती. खंती करती ती जगती आणि ज्ञानदेवासारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. ज्ञानोबारासारखी मूर्ती पुन्हा पाहायला मिळणार नाही. माग अनंत भक्त झाले पुढेही भविष्य बोलिले परी निवृत्ती ज्ञानदेव सोडविले अपार जीव जंतू. बाकीच्यांना किंमत दिली नाही. देव म्हणे ज्ञानेश्वरा तू अवतरोनी माझी चराचरा हरिला महादोष तारा तुझ्यानी कवित्वे. तुम्ही जे मी मगाशी सांगितलं ना की ज्ञानोबारायांनी एक महत्वाचं काम केलंय जगतामध्ये. गीतेवर भाष्य केलं निवासाच्या ठिकाणी त्याच्यात कवित्व केलं. पण ते कवित्व हे जगाला तारणारं कवित्व आहे. मग मोक्षदानी स्वतंत्र तुझ्या कवित्व माझ्या गोष्टी जो परिसेले हे सृष्टी तो वैकुंठाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थळा कृष्ण पक्षी निर्धारा तुझं भेट देत जाईल. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीशी दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी तुझं तिथली असे. किंवा धन्य धन्य ज्ञानेश्वरा चंद्र तारे जवळ करा. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमची समाधी इथं स्थिर राहू द्या. तववनी तुझी समाधी राहू दे स्थिरा. दर्शन उद्धारा मूळ जना. तुमच्या समाधीच्या दर्शनानं जडमुळांचा सुद्धा उद्धार होणार. आणखीन बी ज्ञानोबाराय सगळ्यांचा उद्धार करतात. का ज्ञानोबाराय कुठं गेलेले नाही. तिथंच भजन चालू आहे तिथंच कथा कीर्तन चालू आहे. मला वाटते आपल्या गोविंद महाराजांनी प्रमाण घेतलं होतं. ज्ञानदेव घेतले दान हृदय धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. अजून बी कथा कीर्तन चालू आहे बंद नाही. आणि असं हे आळंदी क्षेत्र बरं का हे ज्ञानोबारायचं समाधी स्थळ. तुकोबाराय म्हणतात आपले एक महाराजांचं एक मनोगत आहे इच्छा आहे त्याला बरं का परम इच्छा म्हटलेलं आहे. अति परम इच्छा. काय इच्छा आहे महाराजांची. जे संत जगाच्या उद्धाराकरता मृत्यूलोकामध्ये आले बरं का तुकोबाराय विचार करतात त्या संतांच्या पायाखालचं मला गोटा जरी व्हायला मिळालं. ज्ञानोबाराय ज्यावेळेस आळंदीहून आषाढीला ज्यावेळेस सोहळ्यामध्ये वारीला देवाच्या भेटीला जातात का नाही. कुणी सांगितलं ज्ञानोबारायांना. देवानी सांगितलं तुझ मज आहे नित्य भेटी येई पंढरी ये. देवानी सांगितलं तुझी माझी नित्य भेट होणार आहे. तू पंढरीला ये आषाढीला ये कार्तिकीला ये.
म्हणून ज्ञानोबा आषाढी वारीला बरं का नित्य नियमानं दरवर्षी ठरल्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या भेटीला जातात. पण जात असताना चालत जात असताना तुकोबाराय म्हणतात त्या ज्ञानोबाराच्या चरणाखालला मला गोठा जरी व्हायला मिळालं तरी मोठं भाग्य आहे. होईन खडे मोठे चरणराजा साने मोठे आणि पंढरीचे वाटे संत चरणी लागे. मला दुसरं काही नाही, काही व्हायला मिळालं तरी मी चालेल बरं का. एवढंच नाही बरं का, तर तुकोबाराय म्हणतात जिथं ज्ञानोबारायांनी समाधी घेतली बरं का, त्या आळंदीमध्ये त्या ज्ञानोबाराच्या महाद्वारामध्ये बरं का मला त्या पायरीच्या खाली सगळ्यात खाली नीच पायरी खाल्ल्या थराची पायरी जरी व्हायला मला मिळालं, अशा प्रकारचं जीवन जरी मला मिळालं, मोठी शिळा होऊन जरी मी त्या पायरीला बसलो राहिलो तरी मी माझं फार मोठं माझं जीवन धन्य मानेन बरं का. याच्याशिवाय दुसरं काही मी बरं का मोठं भाग्य मानणारच नाही. त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये होईल, काही होईल, मोचे होईल, मोचे म्हणजे मोजे बर का त्या पायातले मोजे होईन, मोचे वाहना, मोजे होईल तर वाहना होईल. वाहना कळालं का आपल्याला? पण कोणाच्या? संताच्याच वाहना होईल. तुकोबाराची जाते हरे कीर्तना त्यांच्या होईना मोजे वाहना, त्यांच्या होईना मोजे वाहना, त्यांच्या होईना मोजे वाहना. जाते हरे कीर्तना त्यांच्या होईना मोजे वाहना, त्यांच्या होईना मोजे वाहना. संत गाती हरे कीर्तना, संत गाती हरे कीर्तना, हरे
मोचे वाहना त्यांच्या वाहिन मोचे वाहना तीर्थ माझे होईन मोचे वाहना. अरे ज्ञानोबराच्या पायातले मोचे होईन वाहना होईन पायी सकळ संत जना. मांजर होईल मांजर सुकर सोना कुत्रा होईल व्हावे त्याचे द्वारी संत समागम एका दिये परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुत्रा होईल मांजर सुकर सोना जवळी शेष घेण्याकरता मी मांजर होईल. सांडोवा पायरी जिथं संत महात्मे आंघोळ करतात त्या विहिरीमध्ये मी पायरी होईल. पाय माझ्या अंगावर होईल मांजर सुकर सोना जवळी शेष घ्यावया. मांजर होईल सुकर होईल श्वान होईल वावे त्याचे द्वारी श्वान येतील. ओहळ वावी गंगा तिरी सांडोवा पायरी तुकोबारे म्हणतात सांडोवा विहिरीतली पायरी होईल. संत महात्मे आंघोळ करायला ज्ञानोबा आंघोळ करायला खाली उतरली की त्यांचे पाय माझ्या अंगावर पडतील. सांडोवा पायरी ओहळ बावी गंगा तिरी होईन तयावरी संत जन चालत. एवढंच नाही अरे ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये मोठी 6 फुटाची शिळा होऊन मी राहील पायरी म्हणून मी राहील. आणि असं पायरीचं जीवन जर मला प्राप्त झालं तर माझं जीवन मी धन्य माने. आयुष्या भाग्या तरीच तरच माझं जीवन धन्य होईल नाही तर अन्यथा धन्य होणार नाही. किती भावना आहे बघा. संताची पायी हा माझा सर्व भावे दास. इतकी निष्ठा महाराजांची ज्ञानोबाराय महाराज. जितकी ज्ञानोबारायची निष्ठा जगद्गुरु तुकोबारायवर तेवढीच तुकोबारायची निष्ठा ज्ञानोबारायवर. पण समान आहेत महाराज. ज्ञानोबारायने म्हणावं तुका सर्वश्रेष्ठ आम्हा प्रिय थोर जो का अवतार नाम याचा. आणि तुकोबारायने म्हणावं ज्ञानी आमचा गुरु. ज्ञानी याचा राजा नाही बरं का. ज्ञानी याचा अगोदर गुरु आहे. ज्ञानी आमचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हास मज पामरा हे काय थोरपण पायाची वाहन पायेवरी. आणि मग त्या ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये मला 6 फुटाची मोठी शिळा होऊन पायरी व्हायला मिळालं तर माझं मोठं भाग्य मला प्राप्त होईल आणि ते जीवन माझं धन्य होईल. अशा भाग्या जालो तरीच धन्य जन्म आलो. आणि ज्यावेळेस ज्ञानोबाराय बर का दर दिवशी प्रति दिवशी 2 वेळेस भागीरथीच्या स्नानाला जातात बर का. खाली भागीरथीचं कुंड आहे घाटावर बर का. त्या भागीरथीच्या कुंडाकडे ज्ञानेश्वर महाराज 2 वेळेस स्नानाला जातात. कारण का भागीरथी ही सेपरेट. भागीरथी म्हणजे काही सामान्य नाही हो. कोट्यवधी तीर्थाची मालकी म्हणजे भागीरथी आहे. तुकोबारांनी पत्र पाठवलं होतं भागीरथीला कुठं काशीला बर का. परिसेव माते माझी विनवली आणि मस्तक चरणी ठेवी तसे. अहो भागीरथी महादोषे निवारिणी आणि सकळा स्वामिनी तीर्थाची. म्हणजे कोट्यावधी तीर्थाची मालकीन कोण आहे भागीरथी. देवाला जी कृपा आली ती ज्ञानोबारायची कृपा केली ज्ञानोबारायवर. आता आता राहणार होती कुठपर्यंत ज्ञानोबाराय. चंद्र तारे जवळ दिन करा. जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत आकाश आहे जोपर्यंत तारे आहेत तोपर्यंत ज्ञानोबाराय तिथंच आहे. तिथंच भजन चालू आहे आणि जगाचा उद्धार करणं चालूच आहे बंद नाही. पण जोपर्यंत हे आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांच्या आंघोळीची व्यवस्था केली. देवाला दया आली आणि ज्ञानोबारायांना देवानी सांगितलं ज्ञानोबाराय कृपा आली विठ्ठलाशी म्हणे ज्ञानदेवा परियसी तीर्थ भागीरथी अहर्निशी तुझं स्नानाशी दिली. अहर्निशी अहर म्हणजे दिवस निशी म्हणजे रात्र. पहाटे 3 वाजता
आणि दुपारी 3 वाजता संध्या करण्याकरता ज्ञानोबरांना भागीरथी सेपरेट देऊन टाकली स्नानाकरता. म्हणून दररोज ज्ञानोबराय नित्य नियमानं भागीरथीचा अजून की स्नान करतात. आणि ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीमधून महाद्वारातून भागीरथीच्या कुंडाकडे स्नानाला जातील त्यावेळेस त्यांचे पाय माझ्या अंगावर पडतील बर का. कुठपर्यंत चंद्र सूर्य असे तोपर्यंत हे चालणार आहे. स्नान 2 टायमाला चालणारच आहे. ज्ञानोबरायचं भजन चालूच आहे, कीर्तन चालूच आहे, कथा चालूच आहे आणि जगाचा उद्धार सुद्धा स्नान 2 टायमाला चालूच आहे. तर दर दिवशी 2 टाइम स्नान करत असताना ज्ञानोबराय समाधीच्या स्थानापासून बाहेर भागीरथी कुंडाकडे जात असताना दररोज माझ्या अंगावर पाय पडते. माता पडती संत पाय सुख कैवल्य येते काय तुला ज्ञानेश्वर महाराजांना जगाचा उद्धार करता आलेले आणि त्यांच्या चरणाची रज अंगावर पडणं त्यांचे पाय अंगावर पडणे काय थोडं महत्वाचे हे काही सामान्य भाग्य नाही महाराज. आणि मग माझ्या अंगावर पाय पडून पडून त्यांचे बघा तिकडे जाताना स्नानाला जाताना पाय अंगावर पडणं पुन्हा स्नान करून आत जाताना समाधी स्थानाकडे जात असताना असं दररोज नित्य नियमानं जाती त्यांच्या पायाने रुळून जाईल. तुकोबाराय म्हणतात मी पायरीहून रुळून जाईन आणि मग माझं जीवन धन्य होईल. ते दुसऱ्या चरणामध्ये रुळे तळेल पाय रे रुळे तळेल पाय रे ज्ञानोबरायचे अंगावर पाय पडून पडून जाता येता पाय पडून 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 मी रुळून जाईन
असलं भाग्य मला प्राप्त हो तुकोबाराय म्हणतात. हे असलं भाग्य कुणी मागणार नाही बरं का संत महाराज. हे असलं भाग्य कुणी मागणार नाही. ते मागाव फक्त जगद्गुरु तुकोबाराय. कारण ज्ञानोबारायचा अधिकार महाराजांना कळाला. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभया गती आणि काशी. बाकीच्या इतरांना अधिकार कळत नाही. कारण का तुकोबाराय स्पष्ट सांगतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळू. बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय. संतच व्हायला पाहिजे. संतांचा अधिकार कळण्याकरता संत व्हायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना त्यांचा अधिकार कळाला आणि अधिकार कळाल्यानंतर मग संतांचा महिमा संतांचे जाणती. दुर्लभया गाली अनेकांची. दुर्लभया गाली ज्ञानोबारायचा अधिकार इतरांना कळणार नाही. त्यासाठी संतच व्हावं लागते. तुका म्हणे अंगी व्हावे ते तरीचा महिमा तरच आपल्याला ते मोठेपणा कळत असतो. तुकोबारायांना त्यांचा अधिकार कळाला, मोठेपणा कळाला आणि म्हणून महाराजांनी ही परम इच्छा प्रगट केली. काय इच्छा प्रगट केली की ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये बरं का पायरी होऊन राहिलेलं जीवन मला पार केलं. असं जीवन जर मला मिळालं तर मी माझं संचित धन्य मानेन. आयशा भाग्या जालो तरीच धन्य जन्मा आलो. पायरी संत पाये देतीवरी. लोकांनी विचारलं महाराज एवढीच इच्छा तुमची, आणखी काय इच्छा आहे? त्याच्या नंतरची इच्छा महाराजांनी सांगितली. मी दगड होऊन शिळा होऊन जरी ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये पाहिलेला राहिलो बर का तरी पण कथा मला करता येईल. मला हरिकीर्तन श्रवण करता येईल, कथा ऐकता येईल. याच्याशिवाय दुसरं कुठलं श्रेष्ठ भाग्य नाही. कारण का कथा कीर्तन ज्ञानोबारायचे आणखीन चालूच आहे. जिथपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबारायचं भजन चालूच आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयची माळा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भजन चालूच आहे. आपली भजन बंद पडतील, भांडणं होतील, काही होतील, काही अडचणी निर्माण होतील. मला वाटते जगतामध्ये जगतामध्ये ज्ञानोबारायचं भजन बंद नाही आणि आमच्या निवृत्ती महाराजांचं भजन बंद. भजन बंद नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं ये निवृत्ती तरुच्या बुडी निगती मोक्षफळे लक्ष कोडी निय मार्गीचा कापडी महेश वाजूनी. भगवान शंकर अजून भजन करायला भजन बंद नाही. आपण 17 माती जाऊ, 17 जन्माला येऊ, आपले भजन बंद पडतील. भगवान शंकराचं म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचं भजन आणखी बंद नाही. ज्ञानोबारायचं भजन बंद नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत भजन ज्ञानोबारायची कथा कीर्तन चालूच आहे. आणि त्या कथा कीर्तनाच्या मद पुण्यावर जगाचा उद्धार. त्यांच्या पुण्याने हे सगळं चाललंय ना. ज्ञानोबारायच्या पुण्य त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मला कथा श्रवण करण्याकरता मिळेल. कथा अमृतपान. कथा अमृतपान करण्याचा अमृताचे 4 प्रकार सांगितले. मी नेहमी सांगत असतो 4-5 प्रकार आहेत अमृताचे. ज्यावेळेस ते क्षीरसागरामधून अमृत निघालं ना अमृत निघालं भांडण करायला द्यायचं कोणाला. हे म्हणाले आम्हाला पाहिजे, ते म्हणते आम्हाला पाहिजे. मग तिथं भगवान परमात्म्यानं मोहिनी अवतार धारण केला आणि ती मोहिनी अवतार धारण करून ती त्याचे 5 विभाग केले त्या अमृताचे. त्याच्यामध्ये पहिलं स्वादामृत. ती स्वर्गातल्या अप्सरा पितात, नाचणाऱ्या बाया स्वर्गातल्या, ती स्वादामृत बरं का. उन्मादामृत दैत्य लोक पितात बरं का. सुप्तामृत दिग्गज लोक पितात, सनकादिक लोक पितात. त्याच्यानंतर तुप्तामृत 33 कोटी देव पितात. आणि 33 कोटी देव म्हणजे तृप्तामृत पितात म्हणून त्यांना तहान भूक लागत नाही बरं. त्यांना तहानही लागत नाही, भूक लागत नाही. आणि 5वं जे अमृत आहे ते राखून बाजूला ठेवलं मोहिनीनं म्हणजे भगवान परमात्म्याने. ते कोणा करता? त्या वैष्णवा करता. नामामृत गोडी वैष्णवाला
शिवण आमच्या करता ते स्वाद परमामृत राखून ठेवलं बाजूला, म्हणजे कथामृत बरं का, नामस्मरण. आणि ते नामामृत ज्ञानोबा शिवण करतात. मी परवा आपण घेतला होता लातूरला बरं का. अविट हे क्षीर हरिकथा माऊली आणि सेविता शेविली वैष्णवजी. अविट असणारी हरिकथा की ज्या हरिकथेचा, ज्या कीर्तनाचा कधीच बीट येत नाही. आमच्या कीर्तनाचा बीट पण दिग्गज लोकांच्या कीर्तनाचा कधीही बीट येत नाही. या हरिकथेचा, या नामस्मरणाचा कधीही बीट येत नाही. अविट गे माये बीटे ना. किंवा तुकोबाराय म्हणतात, मोक्ष सुख तुच्छ केले या कारणे नामाजन्म घेणे योगायोगी. विट्याशे सुख नव्हे भक्ती रसन पुढता पुढत्यास सेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या ब्रह्मरसाचं, या कथेचं सेवन करावंच वाटतं, हे कीर्तन ऐकावंच वाटतं बरं का. याचा बीट कधी येत नाही. असं न विटणारं जे अमृत आहे ते परमामृत आहे, याचा बीट कधी येत नाही. आणि ते परमामृत म्हणजे कथामृत. आणि त्या कथामृताचं सेवन ज्ञानोबराय संत महात्मे करतात. वाईट नाम अमृत होली वैष्णवा लादली योग्या साधली. आणि ते कथामृत मला प्राशन करायला लागले. बरं आणखीन काय, त्यांच्या चरण रजानं स्नान मिळत. सगळ्यात श्रेष्ठ स्नान हे आहे ना. स्नानाचे 4-5 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. ब्रह्मस्नान म्हणजे ब्रह्म आंघोळ बरं का. ब्रह्मस्नान त्याला म्हणायचं. ब्रह्मस्नान म्हणजे कधी, देवाच्या चिंतनामध्ये बरं का, पहाटे 3 वाजता आंघोळ करणं, त्याला ब्रह्मस्नान म्हटलेलं. ब्रह्मस्नान. देवस्नान दुसरी आंघोळ देवस्नान आहे. देवस्नान म्हणजे देवनदी. आता देवनदी म्हणजे कोणती, जी नदी देवाच्या पायामधून बाहेर उगम पावली. जे तीर्थ भगवान परमात्म्याच्या पायातून उगम पावलं, बाहेर आलं. चरणी जन्मली पै गंगा उपमा द्यावी कवनी अंगा. चरणी जन्मली पै भागीरथी, तिथून तिचा उगम झालेला आहे भगवान परमात्म्याच्या भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या देवनदी आहे. भागीरथी म्हणजे देवनदी आहे. गंगा म्हणजे देवनदी आहे. त्या गंगेमध्ये बरं का आकाशामध्ये तारे असताना पहाटे स्नान करणं, ते कोणतं स्नान आहे, देवस्नान आहे. पहिलं ब्रह्मस्नान आहे, त्याच्यानंतर ऋषी स्नान आहे. पहाटे 5-5:30 वाजता उठून गंगेमध्ये जाऊन स्नान करणं. ऋषी लोक त्या टायमाला स्नान करतात, त्याला ऋषी स्नान म्हटलेलं आहे. दानव स्नान. दानव स्नान म्हणजे कळालं का, सूर्य इकडे उगवला की इकडे आंघोळ करायची. तसं नाही, ते मानव स्नान आहे. आपण मानव स्नान करतो म्हणजे सूर्य उगाला की आपण सूर्य बरोबर आंघोळ करतो, ते मानव स्नान. आणि दानव स्नान एक आहे. दानव स्नान म्हणजे कधी, खाऊन पिऊन वडा पाव सगळं खाऊन पुन्हा 10 वाजता पुन्हा आंघोळ करायची, ते दानव स्नान आहे. या स्नानाला काही किंमत नाही. असे 4-5. शेवटचं जे स्नान आहे ते फार महत्वाचं स्नान आहे. त्या स्नानानं 42 कुलीचा उद्धार होते. तुकोबाराय म्हणतात, चरणीचे रज लागते अंगास, चरणीचे रज लागते अंगास, चरणीचे रज लागती अंगास. संतांच्या चरणाची धूळ अंगाला लागली की ती काय अंग भिजत नाही आपलं, होय का? अंगावर जरी पडले तरी ते एक फार मोठं स्नान आहे, कोरडं स्नान. पण का नाही, त्या धुलीकणानं मनुष्य का नाही पवित्रच होतो. शापक आपण काही धर्ममार्गाला माहिती आहे. संत चरण वासनेचे बीज यांच्या गाशामध्ये अभंग नाही, पण आता यांच्या पाठातला यांच्या गाठातला पण मला म्हणायला माझ्याकडे अभंग हा नाही. फार मोठं स्नान आहे, पवित्र स्नान आहे. चरणीचे रज लागती अंगास, तेने 42 उद्धरती. 42 कुलीचा उद्धार आहे त्याने. ते फक्त त्यांच्या चरणाचं रज, महात्म्याच्या चरणाचं रज, एक कंदरी धुलीकंदरी अंगावर पडला तरी त्या फार मोठं स्नान आहे. होय चरणरजे स्नान, हे स्नान सर्वात श्रेष्ठ स्नान आहे. पोरवाय म्हणतात, नुसतं स्नानच नाही, मला तिथं आंघोळ घडल, तेथे करीन आंघोळी. पुढे चरण राजा धुळी
आणि येती तीर्थावळी पर्व काळ सकल ज्ञानोबराच्या चरणाजवळ कोट्यावधी तीर्थ येतात पवित्र होण्याकरता, पर्व काळ येतात पवित्र होण्याकरता. सांगितलं होतं देव म्हणे यमुना नर्मदा भागीरथी सरस्वती त्रिविधा गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणीस मिळावी जो जो भक्त येईल स्नाना. किंवा गया काशी त्रिवेणी ह्या शोभती विठ्ठलचरणी आणि ज्ञानदेव समाधी रंगणी अखंड वाहू लागल्या. जी नद्या ज्ञानोबाच्या समाधीच्या रंगणामध्ये अखंड फिरत होत्या म्हणजे ज्ञानोबाच्या चरणाचा आश्रय या तीर्थाने केला. ज्ञानोबाच्या चरणाचा आश्रय या तीर्थाने केला आणि स्वतः तीर्थ त्यांच्या चरणराजांना पवित्र झाले. असं जे स्नान आहे ते चरणरज स्नान आहे. महाराज म्हणतात पुढे चरणरज रुजली येती तीर्थावळी पर्व काळ सकल. आणि त्याने काय होतं, पाप पळाले जळाले भव दुःख धुरावले. काही जगतामध्ये पाप शिल्लक राहत नाही बर का. जसं ज्ञानेश्वरीचं फल सांगितलं की नाही, आता ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, धर्म महाराज पारायण करतात, पण त्याचं फल 18 अध्यायामध्ये शेवटला सांगितले. सृष्टीची आदिवरी जाईजे पाप. गीता गीता ही अक्षरे जवळजवळ रिगती करण्याद्वारे सृष्टीची आदिवरी जाईचे पाप म्हणजे सृष्टी आरंभापासून जे आपल्या पाठीमागे जे पाप आहे का नाही ते पापाचा कसं नायनाट होतो इतकं गीतेचं महत्व सांगितलंय. तसं संत चरण राजा जे आहेत, जे संतांच्या चरणाची जे धूळ आहे त्या धुळीमध्ये एवढी ताकद आहे की आपलं पाप कधी शिल्लक राहत नाही. पाप पळाले जळाले दुःख दुरावले. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मला दुसरी कुठलीही अपेक्षा नाही, एवढीच अपेक्षा आहे चरण स्नान आणि कथामृत पान. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सुखे डोबा रखुमारी का म्हणे सुखे तया हरतील दुःखी. त्यांच्याकडे सुख आहे आणि आपल्याकडे दुःख आहे. आता सध्या काय रात्र आहे काय, आता सध्या रात्र आहे. हे रात्र कधी हटणार, सकाळी सूर्य उगवला की रात्र हटणार ठरलेलं आहे. कारण का ज्ञानोबाराय सांगतात सूर्योदया सरशी रात्र पळून जाये जैशी गेली अहंता त्याची अविद्या सवी. अरे सूर्य उगवला की रात्र पळून जाते. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात जे वाटा सूर्य जाय ते वाटा तेजाचे विश्व होय. ज्या वाटेनं सूर्य निघाला तिकडे अंधार सापडेल का, सापडणार नाही. सूर्याचे अनेक कार्य सांगितले ज्ञानोबाराय. तारांगणी लोपावे कमळी विकासावे जावे तमे. तारे लोपून जातात सूर्य निघाल्यानंतर, तारे राहत नाही, दिसत नाही, तारे चांदण्या दिसत नाहीत बर का. कमळ विकासतात, कमळ टवटवीत होतात, कमळाच्या माना ताट होतात. सूर्याचे कार्य सांगितले बर का. सूर्य उगवला की रात्र पळून जाते, दोघांचं कधी गाठभेट नाही. तसं संत महात्मा किंवा संत रूपी सूर्य जगातामध्ये आल्यानंतर बर का दुःख जगामध्ये शिल्लक राहत नाही. त्यांच्याकडे असतं सुख आणि आपल्याकडे असतं दुःख. आपण दुःखानं भरलेली आहोत. संत तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेई. संत हे सुखाचे सागर आहेत. उग नामदेवराव येडे नव्हते देवाला चल म्हणले तिथं कुठं आळंदीला नामा म्हणे देवा. सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणा पूजे. सर्व सुखाची अनुपम्य संतांचे चरणे सुख अनुपम्य संतांचे चरणे प्रत्यक्ष भुवने प्रत्यक्ष भुवने नांददासे महाराज ज्ञानेश्वर माऊले महाराज ज्ञानेश्वर माऊले
सुख अमुपम्य संतांचे चरण त्यांच्याजवळ सुख आहे महाराज. सुख या संत समाधान. संतांच्या जवळ सुख आहे. सर्व सुखी आधी येथेची ओळली संताची देखील किंवा सुख वाटे ह्याची ठाई बहुपाय. त्यांच्याकडे सुख आहे, पण कोणतं सुख आहे? कैवल्य सुख आहे. ते साधकाला कैवल्य मोक्ष देतात. त्यांची पंगतच आहे कैवल्य मोक्षाची. का ते आपण आळंदीला गेल्यानंतर किती पंक्ती अष्टमी पासून ते अमुष्यापर्यंत बरं का लाखो लोक पंक्ती करतात. कारण का आळंदीचा महिमा सांगत असताना नामदेव महाराजांनी असा सांगितला की येथे एक शेत दिधल्या एक शीत दिलेले अन्न. शीत म्हणजे एक भाताचं शेत. जर अन्नदान केलं एक भाताचं शेत समजा महाराज आळंदी तरी कोटी कुळीचे होय उद्धरण. कोट्यावधी कुळ उद्धरून जातात. कोटी याग घडले पूर्ण ऐसे महिमाने या तीर्थाचे. आळंदी तीर्थाचा महिमा ते तीर्थाचा महिमा सांगितला बरं का. यात्रेचा महिमा सुद्धा सांगितला. नामदेव महाराज म्हणले वर्णन नामदेव महाराजांनी केले समाधीचं, पण प्रत्यक्ष भगवान परमात्मा रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळ ही फुले पवित्रा याच्यानी दर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ येथे पूर्वी होते निळकंठ. ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केली. एक तीर्थाचा महिमा आहे. याचं ध्यान केलं तर काय? ध्यानाचं फळ वेगळंच आहे. ज्ञानदेव ज्ञानगुरु ज्ञानदेव ज्ञानागरु ज्ञानदेव भवसिंधू तारू सरळ तापयासे. ज्ञानदेव हाची देव ज्ञानदेवी धरिलिया भाव. ज्ञान होईल जीवा सर्व याशी संदेह नाही. ज्ञानदेव ज्ञानगम्य ज्ञानदेव ज्ञानधर्म्य ज्ञानदेव हाची नियम असा परमेष्ठी बोलीला. ज्ञान माऊलीच्या नामचिंतनाचं महत्व सांगितलं, यात्रेचं महत्व सांगितलं, अन्नदानाचं महत्व सांगितलं. एक तिथं जर अन्नदान केलं तर कोटीपणाचा उद्धार आहे. लोक अष्टमीपासून अमावस्येपर्यंत बरं का कोट्यवधी अन्नदान करतात आणि प्रत्येक पंगत वेगळी असते. अष्टमीची सकाळची पंगत वेगळी, दुपारची वेगळी, संध्याकाळची वेगळी. 3 टाइम पंक्ती असतात. किती खा. नवमीच्या पंक्ती वेगळ्या, दशमीच्या वेगळ्या, दशमी प्रस्थानाचा समयोग, एकादशी जागर उत्सव, एकादशीच्या पंक्ती वेगळ्या फळाच्या आणि प्रत्येक पंक्ती. पण ज्ञानोबराची एकच पंगत आहे. ज्ञानोबराच्या पंक्तीमध्ये बदल नाही. आपण तिथं जाऊन अन्नदान केल्यानंतर पंक्तीमध्ये बदल करतो. आज शिरा आहे, उद्या
वासुंदी आहे, परवा चक्का आहे, श्रीखंड आहे. पण ज्ञानोबाच्या पंक्तीमध्ये बदल नाही. महाराजांची एकच पंगत आहे, जयाने घातिली मुक्तीची मोक्षाची पंगत आहे, म्हणजे कैवल्य सुखाची पंगत आहे. तुकोबाराय तेच शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे सुखी, त्यांच्याकडे सुख आहे, कैवल्य सुख आहे. ते कैवल्य मोक्ष आपल्याला देतात. त्यांचा धर्ममार्गाला माहिती आहे, कैवल्याचा अधिकारी आणि मोक्षाची सोडी मोक्ष बांधायचा आणि सोडायचा त्यांच्या ताब्यात आहे. कोणाकरता बांधून ठेवायचं आहे आणि कोणाकरता मोकळा सोडायचा आहे, कोणाला मोक्ष द्यायचा हे त्यांच्या मनावर आहे सगळं. पण कैवल्य मोक्षाचे अधिकारी ते आहेत, म्हणून त्यांच्या कैवल्य मोक्षाच्या पंक्ती तिथं चालतात. जर एकदा जर समाधीचं दर्शन झालं का नाही, कैवल्य मोक्षाची पंगत आहे. आणि त्या पंगतीनं, त्या कैवल्य मोक्षानं आपली अनादी असणारी जी दुःख परंपरा आहे, जन्ममरणाची दुःखाची परंपरा आहे, ती परंपरा पुन्हा संपून जाते, निराकस नाहीस होते. तुकोबाराय त्यांचा महाराजांचा हा अनुभव आहे. तुका म्हणे संता पायी आणि जन्म मरणा लाभ नाही, तिथं जन्म मरण विशेष राहत नाही. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे सुखी तया हारतील दुःखी. आणि असे जे संत महात्मे, असे जे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये किती का पायऱ्या असणार, पण सगळ्यात तळातली पायरी मला होणं हे भाग्य मला लाभलं, तर मी मोठा स्वतःला धन्य समजीन. रुळे तळील पायरी संत पाय देतीवरी ज्ञानेश्वर माऊली.